देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये माननीय पवार साहेबांचा जो अपमान केला, अपमानास्पद वक्तव्य केले, त्याची खंत आम्हाला वाटते. आम्ही तर अशा व्यासपीठावर गेलो हे सहकार विकार नंतर आमच्यामुळे काय अडत नाही. आपल्यामुळे जग अडताय, राष्ट्र अडताय, या भूमिकेतून राजकारणाने बाहेर पडलं. पण राऊतसाहेब, या सगळ्या पार्श्वभूमीत शरद पवारांनी त्यांचा संघर्ष हा संपवलेला आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाही, पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत. आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेत. आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही. नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे, पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत, म्हणून आमचं राजकारण नाही आहे. आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर नाही तर त्यांच्याशिवाय. हा वीर सावरकरांचा मंत्र जो आहे तो आमचा प्रेरणा आहे. आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय. हे तुमचं विधान अत्यंत महत्वाचं आहे. आल्यात तर तुमच्या बरोबर किंवा तुमच्या शिवाय, हे अत्यंत म्हणजे शरद पवारांशिवाय सुद्धा तुमचा संघर्ष सुरू राहील का? नाही, आम्ही संघर्ष करणारच आहोत. आमचा संघर्ष या देशामध्ये लादलेल्या हुकुमशाही विरुद्ध आहे. आमचा संघर्ष ज्यांनी आमचे पक्ष फोडले, ज्याने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, ज्याने बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेला हा महाराष्ट्र कंगाल केला, मराठी अस्मितेच्या विरुद्ध ज्यांची कारस्थानं सुरू आहेत त्यांच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे. जे आमच्या बरोबर यायला तयार आहेत त्यांना बरोबर घेऊ, नाहीतर त्यांच्याशिवाय हा संघर्ष सुरूच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा हाच संघर्ष केला. आम्ही त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेली माणसं आहोत बाळासाहेब ठाकरेंबरोबर. नाही, पण राऊतसाहेब, या संघर्षात शरद पवार तुमच्या बरोबर नसतील तरीही शिवसेनेचा बघा, आम्ही राजकारणामध्ये, आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत, ते राहू. मी म्हणतोय संघर्ष करणं हे येरा गबाळ्याचं काम नाही. आमचा जन्म संघर्षासाठी झालेला आहे आणि तो संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. आम्ही संघर्ष करणार. आमचा संघर्ष थांबवण्याची हिंमत ना देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे, ना नरेंद्र मोदींमध्ये आहे आणि ना अमित शहामध्ये. काय करणार? काय तुरुंगात टाकतील ना, याच्या पलीकडे काय करणार? आम्ही घाबरत नाही. राऊतसाहेब, एक मराठी प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात जो विषय मागे पडला होता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याविषयीचा, मध्यंतरीच्या काळात दोन्ही ठाकरे बंधू परदेशात होते. परदेशातून आता ठाकरे बंधू आलेले आहेत, तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या किंवा युतीच्या चर्चेला आता पुढे सुरुवात होईल का? सुरुवात कोणी केली होती? सुरुवात कोणी केली होती? या चर्चेला सुरुवात कोणी केली? प्रतिसाद कोणी दिला? सुरुवात कोणी केली? सुरुवात राज ठाकरे यांनी केली. 2 ओळीच्या वाक्यातून सुरुवात झाली. आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला पूर्ण वेळ, आजही देतो. आता पुन्हा सुरुवात त्यांनीच करायची. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की आता त्यांच्याकडून काही सकारात्मक प्रतिसाद यावा आणि त्यानंतर सुरू होती. मी असं म्हणतो की अजून त्यांच्या ज्या चर्चा सुरू आहेत, 2 दिवसापूर्वी ते देवेंद्रजींना भेटले, ते त्यांचे जे काय जुने नाती गोती संबंध आहेत त्याच्याशी चर्चा करतायत, ते पूर्ण होऊ द्या. कदाचित ते त्यांना सांगायला गेले असतील आता आपलं नातं संपलं म्हणून. ते एकदा पूर्ण झालं की आम्ही आहोतच, आम्ही कुठे जातो. कौन का पूछने का? ट्रम्प को इसे अधिकार किसने दिया? चाणक्य नीति क्या है सर? शिलाकरण का क्या होगा सर? कौन बोला बीजेपी चाणक्य? बीजेपी नकली चाणक्य. ऐसे नकली चाणक्य बहुत घूमते राजनीति. प्रेसिडेंट ट्रम्प को ये अधिकार किसने दिया कि वो कश्मीर मामले में हस्तक्षेप करे? कश्मीर प्रेसिडेंट ट्रम्प ने और उससे पहले मिस्टर नरेंद्र मोदी, अमित शाह जी, जो हमारा एक शिमला करार हुआ था, शिमला अकॉर्ड 1971 के बाद इंदिरा जी किया था, वो पढ़ लीजिए. उसमें दो राष्ट्र में ही चर्चा हुई
सिरा राष्ट्र उसमें नहीं आएगा हस्तक्षेप करने के। ये हमारे शिमला एग्रीमेंट में एक महत्वपूर्ण एक सेक्शन है, वो पढ़ लीजिए। प्रेसिडेंट ट्रंप को सरपंच किसने बनाया, मुखिया किसने बनाया? हमारे यहाँ गांव में पाटिल रहते हैं, पाटिल चौधरी गांव में। तो प्रेसिडेंट ट्रंप को क्या हमने चौधरी बनाया है क्या? कहाँ भी घुस जाते हैं। हमारी सेना, हमारी फौज सक्षम वो कर लेगी, चाहे हमारी पॉलिटिकल लीडरशिप कमजोर, लेकिन सेना सक्षम है।